भावेश कदम छोटा पॅकेट बडा धमाका मॅन फ्रॉम कापडे खोड, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी नगरचा हुकुमी एक्का सूरज सोनवणे दाखल झालाय. 36 बॉल आणि बनवायच्या त्या तब्बल 86 धावा. या 86 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश मोहिते. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं शॉट मिडॉनला. पहिला चेंडू निर्धावालाय. पहिला चेंडू निर्धावालाय आणि डॉट बॉलनं षटकाची सुरुवात. कल्पेश मोहिते पहिल्या पर्वाचा बायकर मॅन आहे आणि आज देखील जर पाहिली तर त्याचे अर्धशतक पाहायला मिळाले. तिसरं अर्धशतक या स्पर्धेतील. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, तिकडे फटका फसलाय. कोणती धाव मिळत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. 86 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. रेणुका वॉटर सप्लायर्सच्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेण्यात आलाय पुढच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल कल्पेश मोहितेचा. या बॉलवरती फटका बसलाय. चेंडू अवेट चांगला झेल त्यांच्या मागे. पहिली विकेट, पहिला धक्का छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर टीमला. भावेश कदम आउट. पहिला धक्का बसलाय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमला. 86 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिली विकेट, एकही धाव फलकावरती पाहायला मिळत नाहीये. 3 बॉल आतापर्यंत हात आलेत. कल्पेश मोहिते पोलादपूरचा पोलाड मैदानाच्या आतमध्ये गरजलाय, बरसलाय. अर्धशतकी खेळी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. तब्बल 50 धावा, 52 धावा त्याच्या बॅटमधून. वेळेचे बंधन देखील आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला विनिंग संपायचे, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे, याची नोंद घ्या. टायमर इकडे चालू आहे. पंचांना देखील विनंती असेल. सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षक, युट्यूबला जे प्रेक्षक जोडलेत त्या सर्वांचं देखील हार्दिकाचं स्वागत. ही स्पर्धा पोलादपूर तालुका दक्षिण रायगडमधील नंबर 1 प्रीमियर लीग अर्थातच PTPL पर्व तिसरा दिवस दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आलोय आणि सर्वांचं हार्दिकाचं स्वागत. 86चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वेदांत केसरकर ब्लॉक खोल पद्धतीला चेंडू यष्ट उद्ध्वस्त करतोय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट. 0चा चष्मा घालून वेदांत केसरकर देखील बाद. ज्याप्रमाणे आपण ज्यांनी आपल्या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांची यादी आपण वाचली, परंतु विशेष आभार आम्ही मानू मोरे हॉटेल यांचं आणि त्याच्यानंतर बालाजी हॉटेलचं देखील आम्ही आभार मानू. साईराज हॉटेल यांचा आभार मानू, कारण त्यांच्या वतीने रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था आमच्यासाठी जी केली आहे. सर्व ऑफिशियल आणि सर्व यंगस्टर परिवार यांच्यासाठी मोरे हॉटेल आणि बालाजी हॉटेल तसेच साईराज हॉटेल या सर्वांचा आम्ही आभार मानू. मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर बॅकफुटला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कल्पेश मोहितेची अफलातून गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये आपण 3 अर्धशतकं पाहिली. कालच्या दिवसामध्ये अजिंक्य पवारचं अर्धशतक पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ आगोंडेचं अर्धशतक पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये कल्पेश मोहितेने 50 धावा केल्या. 2 मेडन ओव्हर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. अनिकेत पवारनी मेडन ओव्हर हाताळली. त्याच्यानंतर सूरज सोनवणेंनी मेडन ओव्हर हाताळली आणि आता पुन्हा एकदा संधी आहे कल्पेश मोहितेकडे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक अद्यापही पाहिली नाहीये. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकची नोंद मैदानाच्या आतमध्ये होईल का? हा बॉल ब्लॉक होता, त्याला मात्र खेळ शॉट मिडनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. बॉल अडवलाय, कोणती धाव मिळत नाहीये. तिसरी मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? 5 बॉल हाताळले, 2 विकेट आल्यात, एकही धाव फलकावरती नाहीये. अफलातून गोलंदाजी, अप्रतिम अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आहे कल्पेश मोहितेने. या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूने उंच घेतले क्षेत्ररक्षक. बॉल खाली. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपलाय. तिसरी मेडन ओव्हर पाहायला मिळते या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये. रुपेशदादा सकपाल यांनी यावर्षी देखील त्याच्या खांद्यावरती नेतृत्व पदाची धोरा दिली आणि त्याने चोखपणे पार पाडली आहे. एकही धाव फलकावरती नाहीये. एकदा जोरदार टाळा झाला कल्पेश मोहितेसाठी. एकही धाव नाही आणि 3 विकेट घेतल्यात. अफलातून गोलंदाजी केली आहे कल्पेश मोहितेने.
सन्माननीय आशिष दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या हार्दिक स्वागत.